तर भेळ बनवण्यासाठी आपल्याला लागते हे पहा. आता मी चिवडा टाकून घेतो. बाजारी चिवडा आहे, खाऊ म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात चिवडा टाकून घेतो. आणि ज्यामध्ये आपल्याकडे काय असेल ते टाकायचं. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. यामध्ये मी कांद्याची पातसुद्धा ॲड केलेली आहे. आणि चिवडा टाकल्यानंतर हे असं कांदा टोमॅटो सर्व टाकून घ्यायचं. कोथिंबीर वगैरे पूर्ण टाकून घ्यायचं. आणि ह्याला एक हाताने किंवा दोन हाताने मिक्स करून घ्यायचे. माझ्याकडं भाकर थापायची परात होती, त्यामध्ये मी टाकून घेतलं चिवडा, कांदा टमाटे. आणि याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर पहा, हे मिक्स केलंय, याच पद्धतीने मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर अशा प्रकारची आपली भेळ तयार होते. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आपण दोन्ही हाताने मिक्स करू शकता किंवा आपल्याकडे दुसरं काही साधन असेल त्याने मिक्स करून घ्यायचे. ही पहा, भेळ झाली रेडी आपली. आता याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. यावरती एक लिंबू टाकूया, लिंबू ॲड करायचं. ज्याला आवडत असेल ते टाकू शकता किंवा नाही टाकलं तर चालतं. दोन्ही हाताने मिक्स करून घेतो. यायचं पूर्ण मिक्स झाल्यानंतर चव त्याची फार छान. तर हे पहा, कशी छान अशी गावरान भेळ दिसते आपल्याला. या मित्रांनो खायला. धन्यवाद.